Hello, hello. This is the my artifact episode number 1920. आजची तारीख आहे 25 मे 2020. वाजले आता रात्रीचे 9:45. ओके. आता काही थॉट आहे का डोक्यामध्ये? वेल, काल मी विचार केला होता की एपिसोड आहे ना ते YouTube वर अपलोड करू का, तर हा मी विचार केला होता. बट देन मला असं वाटलं की दॅट इज रिअली बॅड थिंग. येस. वाय? म्हणजे अपलोड करू शकतो असं काही नाही. येस. बट हे आर्टिफॅक्ट एपिसोड हे युट्यूब साठी नाही बनलंय. इट इज डेफिनेटली नॉट. या कारण हे आर्टिफॅक्ट एपिसोड आहे ना, याचं इम्पॉर्टन्स हेच आहे की हे एका व्यक्तीला किंवा मला स्वतःला एक प्रकारे फील करून देणं की व्हॉट इज एक्झॅक्टली गोइंग ऑन इन युअर लाईफ, आणि तू तुझ्या लाईफला कशाप्रमाणे शेप देत आहे. ओके. कारण या आर्टिफॅक्ट एपिसोड ऐकणार, बघणार कोण? मला मदत करते. सो मला हे वाटत नाही, या म्हणजे जस्ट लाईक मी काल असं म्हणलं होतं की ठीक आहे, याच्यामध्ये व्ह्यूज येईन, त्याच्यानंतर याच्या ऍडव्हर्टाईज येईन, त्याच्यामध्ये मला पैसा भेटेल वगैरे, या ओके. बट देन आय एम डुईंग इट. जेव्हा मग मी प्रीमियर प्रो मध्ये गेलो, आर्टिफॅक्ट एपिसोड त्यामध्ये टाकले, आणि त्यानंतर एक्सपोर्ट मारले, आणि त्यानंतर अपलोड करायच्या वेळेस गेलो ना, तर एक अजीबसी फिलिंग आली यार की नाही, डोंट डू दॅट. हे गलत आहे. म्हणजे कसं आहे ना, कधी कधी असं आपल्याला फील होते की हे गोष्ट गलत आहे. या लिटरली आपण ही गोष्ट करून राहिलो आहे, हे आपली एक प्रकारे मजबुरी आहे किंवा समथिंग लाईक दॅट. बट हे गलत आहे, हे असं फील होते ना. तशाच प्रमाणे मला फील झालं. मी त्या अपलोडच्या बटनवर क्लिक करणार होतो तेव्हाच मला असं फील झालं की नाही यार, ये कुछ गलत हो रहा है.
विल बी नॉट गुड. येस. मी म्हणलं राहू दे यार. येस. कारण हे याच्यामुळे एक छोट्याशा पैशामुळे की थोडा बहुत पैसा भेटन त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी करून राहिलोय, माझ्या सिक्रेट गोष्टी शेअर करत आहे, तर हे चांगली गोष्ट आहे. असं आहे, पैसा भेटेल. तुझ्या लाईफ मध्ये पैसा आहे, कमी नाही आहे या. आणि तो समोर जाऊन भेटेलच. राईट. बट या पैशासाठी तू तुझे सिक्रेट्स नाही, बट तू जे काही गोष्टी रेकॉर्ड करून राहिलाय ना ते दुसऱ्यांसाठी नाही का, ते ऍज अ एंटरटेनमेंट आहे. दॅट्स इट. लोकांना दुसऱ्यांच्या लाईफ बद्दल ऐकण्यासाठी त्यांना काय वाटतंय ते शिकून घेत नाही त्याच्याकडून, ते जस्ट ऍज अ एंटरटेनमेंट म्हणून गोष्टी ग्राफ्स करतात. म्हणून ते एक प्रकारे युट्यूब ऍज अ एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म आहे ना. तिथे लोक एंटरटेनमेंट होतात, गाणे बघतात, व्हिडिओ बघतात, काही काही एज्युकेशन पण स्टफ आहे, बट कोणी प्रायव्हेट गोष्टी त्याच्यामध्ये शेअर करत नाही. राईट. सो हा एक फॅक्टर आहे. जर आपण याला प्रॉपरली समजून घेतलं ना, तर हे एक बहुत जबरदस्त गोष्ट आहे. ओके. आज विशाल सोबत बोललो, म्हणजे असंच ग्रुपवर राहुलने कॉल लावला. आम्ही युजली कसं, म्हणजे मी असं धावतो. आज ऍक्च्युली कसं झालं, आज मी मस्त धावलो यार. आणि जेव्हा मी घरी येऊन पाहतो ना, तर लिटरली मला ऍप्स दिसले माझे. सो आय जस्ट फील रिली ग्रेटफुल. या धावताना बहुत त्रास होते, बहुत दुखते वगैरे वगैरे. बट कसं आहे की मी धावताना नाही का एक गोष्ट लक्षात ठेवतो यार, म्हणजे सगळे लोक 10 राऊंड मारते, तर मी राऊंड नाही मारत लिटरली. येस. मी फक्त जो व्यक्ती पूर्ण राऊंड मारते फक्त त्याच्या मागे धावतो. मी माझ्या डोक्याला बुद्धू बनवून ठेवतो की मला नाही का पूर्ण राऊंड नाही मारायचा आहे. मला फक्त एवढं आहे की मला फक्त याच्या मागे धावायचं आहे. दॅट्स इट. बस. हा जेवढा धावते बस त्याच्या मागेच धावायचा आहे, बाकी काहीच नाही करायचं आहे. बस हा जेवढा धावन बस तेवढंच. दॅट्स इट. तेवढं. आणि मी काउंट पण करत नाही, कारण काउंट केलं नाही का एक प्रकारे पुन्हा अजून जास्त हे लागते की चलो यार आता 2 राऊंड बाकी आहे, हा 3 राऊंड बाकी आहे, 1 राऊंड बाकी आहे वगैरे वगैरे. ते एक्साइटमेंट येते. कधी कधी खूप जास्त थकवा येऊन जाते. कधी कधी असं वाटते अबे यार राहू दे ना, झालं 8 राऊंड मारले, आज 2 राऊंड नाही मारू यार, राहू दे इथंच खतम करून टाकू. तर असं पण होते. तर लिटरली मी काउंट पण नाही करत. त्याच्यामुळे मला थोडासा फायदा झालाय आणि मी गेल्या हप्त्याभरापासून धावून राहिलाय. येस. खूप जास्त घाम काढत आहे. पण नागपूरला गेल्यावर कसं, तिथे तर कोणी मित्र नाही आहे, तर तिथे कसं मी हे घेतलंय ना दोरी आणि ते पुशअप्स, तर ते करत जाईल. येस. आज तिथे गेल्यावर येस वर्कआउट करणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. पण हे पण गोष्ट आहे की तुला तिथे खायला पण तर नाही भेटत डूड. पण याचा अर्थ असा नाही ना की आपण काहीच नाही करायला पाहिजे. येस. आणि माझ्या चेहऱ्यावर पण मी थोडं जास्त वर्क करत आहे. मी रोज हळद आणि ते मुलतानी मिट्टी लावतो. यस. त्यामुळे पण माझा चेहरा काफी इम्प्रुव्हमेंट होऊन राहिलाय. यस. आता माझ्या चेहऱ्यावर एकही पिंपल्स वगैरे नाही आहे. इट्स कम्प्लिटली क्लीन आणि थोडा बहुत गोरा पण दिसून राहिलाय. दाढी पण येऊन राहिलाय. सो या मी दिसायला पण थोडं बहुत चांगलं दिसून राहिलाय. इनफ अबाउट मी. येस. म्हणजे तारीफ वगैरे केली नाही, स्वतःची तारीफ वगैरे केली नाही केलं. इट्स काइंड ऑफ फॅक्ट की या लॉकडाऊन मध्ये मी थोडस काही चांगलं पण केलंय वगैरे. असं नाही की नुसतं फालतूचा वेळ गेलाय. जेव्हापासून नाही का हे सुरू झालंय ना ऍक्च्युली मीटिंग, या तेव्हापासून मला असं वाटतं की माझा टाइम आहे ना प्रोडक्टिव्ह होऊन राहिला. त्याच्या अगोदर नाही का वॉज लाईक म्हणजे या मे महिन्याच्या नाही का जेव्हापासून म्हणजे थांब एक मिनिट, तेव्हापासून सुरू झालाय. मी तुला सांगतो एक्झॅक्ट डेट. टीम ओपन करू दे. ओके. वर्क फ्रॉम टास्क ग्रुप. तर हा जेव्हा जो बनला होता ना ग्रुप, हा ग्रुप बनला होता 8 मे ला. ओके. आणि 8 मे पासून सुरुवात झालं. पहिली मीटिंग झाली होती 9 मे ला झाली होती. तर 9 मे पासून थोडस माझं असं वाटतंय की प्रोडक्टिव्ह होऊन राहिलंय.
म्हणजे कसं आहे, मी सकाळी उठतो. ओके, सकाळी उठतो, दात घासतो वगैरे. माउथ वॉशनी तोंड धुतो. येस, माउथ वॉशनी मला थोडं जास्त इम्पॅक्ट दिसून आला. माउथ वॉश काय करतो, की हा एक प्रकारे फिनाईल आहे. जसं आपण नाही का फरशीवर फिनाईल फिरवतो ना, बस आपल्या तोंडात असलेले जर्म्स आहे आणि त्याच्यानंतर जे स्टिंकी मटेरियल आहे ज्यामुळे तोंडाचा वास येतो, तर तो आहे ना, ते पूर्ण माउथ वॉश आहे ना, तो पूर्ण क्लीन करतो. फटीमध्ये जातो पूर्ण. कारण आपले ब्रशचे जे ब्रिसल्स आहेत ते तेवढ्या आतमध्ये नाही जात, बट गुरला केल्यामुळे ते लिक्विड आहे, तर ते लिक्विड त्याच्या आतमध्ये जातात. ओके, ते तिथून काढत तर नाही, बट कसं आहे की ते एक प्रकारे ऍसिड आहे समथिंग, तर त्याला ते डिझॉल्व्ह करतात. ओके, आणि त्यानंतर त्याला ते बाहेर काढतात. त्यानंतर तोंडावर असलेले जे काही वास आहे किंवा स्टिंकी गोष्टी आहेत त्याला पण एक प्रकारे रिमूव्ह करतात. सो इट विल बी रिअली गुड. या, सो मी याचा वापर करून राहिलोय गेला महिनाभरापासून. आता खतम झालाय, तर आता मी आणतो उद्या. जेव्हापासून हे मीटिंग सुरू झाले ना, त्यापासून कसं मी सकाळी उठतो, दात घासतो, मग त्यानंतर मग मी इथे वरती येतो आणि त्यानंतर पुशअप्स करतो आणि उड्या मारतो. ओके, रोप. सो 3-3चे सेट. सो 12-12चे 3 सेट पुशअप्स. पुशअप्स नाही, सॉरी, डिप्स. आणि त्यानंतर मग उड्या, जम्प. तर ते 150-150 किंवा 100-100च्या मारतो. तर त्यानं जेवढा घाम येते वगैरे थोडसा जास्त नाही येत, बट स्टार्टिंगला कसं बॉडी एकदम स्टिफ राहते सकाळी सकाळी. बहुत म्हणजे थोडस एवढं वर्कआउट नाही करता येत. कसं म्हणजे आता जिम मध्ये गेल्यावर नाही का बहुत एकदम हे येते, एकदम की सगळेजण करताय त्यामुळे आपण भक लागतो, मग या दणदण घाम निघते. बट घरी राहतो ना, तेव्हा नाही कशी इच्छाच नाही होत की आपण राहून आपण करू बा वगैरे, बहुतच बेकार वाटते. यस. सो माझी फाईट बिटवीन हे नाही आहे की मला खूप जास्त मेहनत करायचं. नो, माझी फाईट बिटवीन हे आहे की मला करायचं आहे की नाही करायचं आहे. कारण सकाळी उठल्यावर मला हाच प्रश्न येतो की नाही यार, राहू दे. बट मी स्वतःला कंट्रोल करून राहिलोय आणि आपण मारू बाजी. सो इट विल बी ग्रेट. त्यानंतर मग खाली जातो, फ्रेश होतो, थोडासा हातपाय धुतो, मग थोडा नाश्ता वगैरे केला, थोडसा आईला किंवा बहिणीला थोडस मदत वगैरे केलं कापूक करण्यामध्ये, की मग 10 वाजता खाली यायचा. ओके, आल्यानंतर कसं आहे की प्रत्येक जेव्हा मीटिंग मध्ये नाही का काही ना काही टॉपिक सांगले जाते की हा टॉपिक तुम्ही एक्सप्लेन कर. तर त्या टॉपिक बद्दल इन्फॉर्मेशन गोळा करणं, त्या टॉपिक बद्दल गुगलवर सर्च करणं, युट्यूबवर सर्च करणं, वर्किंग प्रिन्सिपल माहीत करून घेतणं आणि त्यानंतर ते डॉक्युमेंट प्रिपेअर करणं. तर या सगळ्या गोष्टीमध्ये 12-12:30 वाजून जाते. 12:30 वाजता असते मीटिंग. तर 12:30 वाजता या मीटिंग मध्ये पूर्ण सांगावं लागते. 12:30 ते करीब ऍटलिस्ट 1:30 वाजेपर्यंत किंवा 2 वाजेपर्यंत चालतेच. ओके, त्यानंतर मग मी फ्रेश होतो, आंघोळ करतो, आंघोळ केल्यानंतर जेवण करतो, जेवण केल्यानंतर ते मुलतानी मिट्टी लावतो. याच्यामध्येच करीब 3-3:30 वाजून जाते. मग त्याच्यानंतर मग मी नेटफ्लिक्स उघडतो आणि एखादी पिक्चर पाहतो. ओके, तो पिक्चर चालते आपला 5 वाजेपर्यंत. नंतर 5 वाजता वगैरे थोडंसं समथिंग टिकटॉक किंवा युट्यूब थोडंसं बघितलं 5:30 वाजेपर्यंत, की 5:30 वाजता मग थोडस तयार व्हायचं, कपडे घालायचे, ब्रॅकेट घ्यायची, ग्राउंडवर जायचं. ग्राउंडवर गेल्यावर मग रनिंग 10 राऊंड मारायचे. त्यानंतर व्यायाम करायचा, थोडसा घाम जिरवायचा, घाम काढायचा. येस. सो मग याच्यामध्येच मग ते मित्रांसोबत थोडंसं हँगआउट करण्यामध्येच मग करीब एक्झॅक्टली 9 वाजून जाते. या म्हणजे 8-8:30 असं आल्यानंतर मग आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर मग 9 वाजता, 8:30 किंवा 8:45 वाजता वरती येतो. जेवण केलं की मग 9:30 वाजता वगैरे मग आर्टिफॅक्ट एपिसोड. मग आर्टिफॅक्ट एपिसोड 10 पण चालेल. मग त्याच्यानंतर मग एखादी पिक्चर पाहतो नेटफ्लिक्सवर पुन्हा, जो कोणता भेटेल. या, मग त्याच्यानंतर झोपलं. दुसऱ्या दिवशीपासून सेम रुटीन. या, त्या लॉकडाऊन पिरियड मध्ये हाच रुटीन फॉलो होऊन राहिलाय. या, याच्या अगोदर कसं व्हायचं, जेव्हा मीटिंग नसायची ना तेव्हा कसं व्हायचं, बहुत आळसासारखी. या, तेव्हाच मी जिम पण नाही मारायचो. सकाळी 7-7:30 वाजता उठलं, फ्रेश वगैरे झालं, नाश्ता वगैरे केला, थोडस मदत केली का बहुत बकवास वाटायचं. बस, या म्हणजे आता काहीच नाही आहे दिवसभर. तर मग काय, मग एखादी पिक्चर पाहायचा, नाही तर काही काड्या करायच्या, काही पण. येस,
लिटरली. याच्यामध्ये नाही का मला खूप बेकार शॉक लागला होता की मॅस्टरबेशनचा. डूड, बहुतच भयानक. माझं तर करीब 1 दिवसाआड होत होतं. म्हणजे आज झालं की पुढं परवा. सो बहुतच भयानक. हे सांगून राहिलं बिफोर हे मीटिंग सुरू व्हायच्या अगोदरची गोष्ट, म्हणजे 9 मेच्या अगोदरची गोष्ट, म्हणजे एप्रिल महिन्यातली गोष्ट. त्यावेळेस तर बहुतच भयानक. या म्हणजे 1 दिवसाआड मॅस्टरबेशन वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मग मीटिंग तर वगैरे काही नसायची. यास सो बस एन्जॉयच करायचं, पिक्चर पाहायचे वगैरे वगैरे. आणि त्यानंतर मग झोपायचं. यस. सो बहुत बेकार परिस्थिती होती. पण नागपूरला गेल्यानंतर मग स्थिती थोडी चेंज होऊन जाईल. नागपूरला गेल्यानंतर मग ऑफिस राहील. ऑफिसमध्ये तर काही काम राहणार नाही. येस, कारण एका प्रोजेक्ट मध्ये किती जण घुसवणार आहे. या तर मोस्ट ऑफ द लोक काही प्रेझेंटेशनवर राहील, काही या साऱ्या गोष्टीवर राहील. सो या कोरोना आहे त्यामुळे खूप काही चेंजेस झाले आहे. बट या चेंजेसला आपण आता एक प्रकारे ऍक्सेप्ट करावं लागेल आणि समोर जावं लागेल. असं नाही की हा कोरोना आहे त्यामुळे आपण आता एकाच ठिकाणी बसलं पाहिजे. डेफिनेटली नॉट. सो खूप साऱ्या गोष्टी चेंज होत आहे. सो या साऱ्या गोष्टीसाठी प्रिपेअर आहे ऑफकोर्स. आणि विशाल लातूरला आहे. या त्याच्यामध्ये साला खूप साऱ्या गोष्टी आहे यार. रिअली कधी कधी असं वाटतंय ना की साला त्याच्यामध्ये असं काय जे आपल्यामध्ये नाही. म्हणजे आय वॉज नाही का रिअली, म्हणजे मी त्यासोबत जॅलस याच्यासोबत होतो की साला त्याच्यापाशी जे क्वालिटी आहे ना, लाईक डूड यार, म्हणजे बहुतच जबरदस्त. म्हणजे तो एक तो हुशार आहे. ओके, माझ्यापेक्षा जास्त कमवते. ओके, तो लातूरला राहते. तो त्याचा एक प्रकारे फ्लॅट नाही, बट एक प्रकारे किरायानं राहत आहे. बट दॅट इज ओके. येस, स्वतःचं घर, एक प्रकारे स्वतःचे रूम असं म्हणता येईल. ओके, जिथे फ्रीज आहे, त्याच्या या साऱ्या गोष्टी आहेत. आणि स्वतःनी कमवलेल्या गोष्टी आहे या साऱ्या. टीव्ही आहे, मोबाईल आहे. ओके, एक गर्लफ्रेंड पण आहे. ते त्यांनी मित्र पण बनवले, मित्रांचा ग्रुप पण आहे तिथे. ओके, आणि ते लोक एन्जॉय पण करतात जस्ट लाईक इथे करत होता आम्ही. सो लाईक त्याच्यापाशी अशा कोणत्या क्वालिटी आहे यार, तो कशाप्रमाणे या साऱ्या गोष्टी मॅनेज करतो यार, कशाप्रमाणे तो या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करतो. डूड, त्याच्यापासून खूप काही गोष्टी शिकण्यालायक आहे यार, बहुत साऱ्या गोष्टी. कारण बघ, तो जस्ट लागला आहे 1 वर्षा म्हणजे अगोदर. ओके, बट तू काम करत येते तरी 3 वर्ष झाले, ऑलमोस्ट 2.5-3 वर्ष झाले तू त्या कंपनीमध्ये काम करता. बट तू कंपनीमधल्या कोणत्या असं लोकांसोबत प्रॉपरली बॉन्डिंग झाली ना तुझी, लिटरली. बट तो कसा, तो त्या बँकेत जातो, काम करतो आणि एवढ्या लोकांसोबत इंटरॅक्ट करतो डूड. सो इट वॉज रिअली ग्रेट. यामध्ये त्याच्यामध्ये काही ना काहीतरी स्पेशल आहे ना, त्यामुळेच लोक त्याला फॉलो करतात. त्यामुळेच राहुल त्याला नेहमी फोन करतो. सो सो ट्राय टू अंडरस्टँड दिस थिंग यार. त्याच्यापाशी गर्लफ्रेंड पण आहे, सगळ्याच गोष्टी आहे यार. जेवढ्या काही गोष्टी एन्जॉयमेंटसाठी लागते आणि डेव्हलपमेंटसाठी लागते, ते जस्ट लाईक जर सक्सेसफुल जर कोणी डेव्हलप करत असेल तर मला असं वाटतं तो हा एक बंदा आहे, विशाल आहे, जो या साऱ्या गोष्टी करून राहिलाय आणि जे तू नाही करून राहिलाय. त्यापेक्षा कमी पैसे कमवून राहिला आहे, की घरात राहत आहे. तुझे हे मित्र सोडले घराजवळचे की दुसरे कोणते मित्र आहेच नाही. यस, जे आहे ते जस्ट लाईक कॅज्युअल वगैरे समथिंग. या सो बहुत साऱ्या गोष्टी आहे यार. बट मी चेंजेस आणून राहिलोय. मी माझ्या पर्सनॅलिटी मध्ये चेंजेस आणून राहिला आहे. मी खूप साऱ्या गोष्टी चांगल्याने सांगून राहिलोय. जस्ट लाईक मीटिंग मध्ये आता कसं आहे की अगोदर नाही का मी ज्याप्रमाणे बोलत होतो, बट आता कसं मीटिंग मध्ये मी थोडं चांगल्याने बोलतोय, चांगल्याने वागतोय. आणि ऑफिसमध्ये गेल्यावरही नाही का, म्हणजे मला असं वाटते की बिफोर लॉकडाउन आई वॉज लाइक समथिंग, बट आफ्टर लॉकडाउन मेरे को लगता है कि मेरे को खुद को सुधारना है. कारण याचीच मला नाही का गरज आहे.
समोर जाऊन पण मला याचाच फायदा होणार आहे. अनलेस जर मी या साऱ्या गोष्टी करत नाही तर यामुळे नुकसान तुझंच आहे. ओके, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की तुला इथेच राहायचं आणि या साऱ्या गोष्टी करायच्या. नाही नाही नाही, म्हणजे एक प्रकारे कसं आहे की तू कुठेही जा या अर्थवर या प्लॅनेटवर, तुला ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी जा, पण लोक मात्र सारखेच असतात. असे काही वेगवेगळे नसतात. या बोली भाषा जरी वेगळी असलेली तरी लोक सारखेच असतात. तुला फक्त त्या लोकांसोबत प्रॉपरली इंटरॅक्ट करणं आलं पाहिजे, दॅट्स इट. जस्ट जर तू त्या लोकांना जिंकून घेतलं किंवा त्या लोकांच्या मनात समथिंग काही ना काहीतरी अशी इमेज बनवली की या ही इज समथिंग, इसमें कुछ ना कुछ तो बात है, सो इट वॉज रिअली इम्पॉर्टंट. या तर या सगळ्या गोष्टीसाठी नाही का तुला मेहनत करायची आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये, की तुला लोकांसोबत कसं इंटरॅक्ट करायचं आहे, कम्युनिकेशन स्किल. दुसरी गोष्ट आहे, काही काही लोक खूप जास्त बबली असतात, त्यामुळे लोक त्यांना नाही का खूप जास्त म्हणजे खरं इथे समजा इथ्या म्हणजे समजा 10 लोकांमध्ये एक लोक असतात, एक व्यक्ती असतो जो खूप जास्त बडबड करतो. या बट 10च्या 10 लोक चूप असतात. आता 10च्या 10 लोक चूप, हे यांनाही बडबड करता येते, यांच्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी असते, बट ते बोलत नाही या साऱ्या गोष्टी, त्यांना ह्या साऱ्या गोष्टी एक्सप्लेन करता येत नाही वगैरे वगैरे. पण जो एक बडबड व्यक्ती त्याला नाही का खूप असं, त्याच्यापाशी ज्ञानपरी जरी नसेल ना तरी तो खूप साऱ्या गोष्टी बडबड बडबड करत राहतो, आणि खूप सारे लोक त्याला ऐकतात पण, राईट, आणि त्याच्यावर होवर हो पण म्हणतात. सो इट वॉज लाईक दॅट की तुला असं नाही बनायचं आहे. मग त्यांचा पण फायदा आहे बरं, कारण ते पण लोक नोटीस येतात, 10 लोक त्यांच्याकडे बघून राहिले, ऐकून राहिले, दॅट मीन्स नाही का ते 10 लोकांना एक प्रकारे नोटीस होऊन राहिलाय. सो इट वॉज एक प्रकारे ते पण गोष्टी गरजेच्या आहे की जेव्हा नाही का काही डिस्कशन सुरू आहे, काही बोलणं सुरू आहे, तू पण इन्व्हॉल्व घे, तू पण बोल. या चूप राहून कधी कोणत्या गोष्टी ऍक्सेप्ट होत नाही. या म्हणजे कसं आहे की तू म्हणशील का खूप साऱ्या गोष्टी चूप राहून या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट होते वगैरे, नो नो नो. जेव्हा बोलायची वेळ येते, जेव्हा बोलायचं असते तेव्हा बोला पण लागते. बॉम्बेमध्ये गेल्यावर पण या साऱ्या गोष्टी मॅनेज करावं लागेल तुला. बॉम्बेमध्ये गेल्यावर नाही का तुला हे बा, बॉम्बेमध्ये गेल्यावर तुला डिरेक्शन शिकायची काही गरज नाहीये. नाही नाही, असं नाही, इट्स इन युअर ब्लड लिटरली. जेव्हा तू फिल्म पाहतो ना तेव्हा मला जसं रिअलाइज होते ना, मलाच एकदम क्लिअरली दिसते की इथे कोणता शॉट घेतला, इथे कोणता शॉट घेतला, इथे कोणता शॉट घेतला, क्लिअरली. ते जस्ट पाहिल्याबद्दल त्यांनी असं रुटीन केलं, असं केलं, यावेळेस हा शेड्यूल होता, हे तेव्हा मलाच क्लिअरली कळून जाते. तर हे तुझ्या रक्तामध्ये आहे ऍज अ फिल्म मेकिंग वगैरे, लिटरली. तर तू याच्याबद्दल जेवढं जास्त शिकशील किंवा जर नाही जरी शिकशील ना तरी मला असं वाटत नाही का तुला हे खूप जास्त कठीण जाईल बा. या कठीण याच्यामध्ये जाईल की तुला नाही काय जर लोकांना कशाप्रमाणे इंटरॅक्ट करायचं, कारण बॉम्बेमध्ये नाही का या साऱ्या गोष्टी म्हणजे फिल्म रिलेटेड या साऱ्या गोष्टी आहे, या साऱ्या कॉन्टॅक्ट थ्रू होते. ओके, आणि जर हाच कॉन्टॅक्ट थोडा चांगला असेल ना तर तू स्वतःच डेव्हलपमेंट करू शकते. आणि इथे पण खूप साऱ्या गोष्टी आहे. इथे तुला दिसायला पण चांगलं पाहिजे, हेल्थ पण चांगली असली पाहिजे, बोलता पण चांगलं आलं पाहिजे. इट वॉज नॉट लाईक दॅट की आपण एक गोष्टीमध्ये चांगला आहे. नो नो नो, तू फक्त फिल्म डिरेक्शन मध्ये चांगला आहे बट तू तुझं कम्युनिकेशन चांगलं नाही वगैरे वगैरे, तर कोणी ऐकणार नाही आहे. टिल देन तू तुझ्यापाशी काही ना काही समथिंग म्हणजे तुझ्यापाशी समथिंग काही ना काही स्टँड आहे वगैरे वगैरे, तेव्हा तू अशाप्रमाणे इगोइस्ट दाखवू शकते. पण जोपर्यंत तुझ्यापाशी असं काही आहे नाही स्वतःच, तर तोपर्यंत तुला या साऱ्या गोष्टी डेव्हलप करायच्या आहे, बोलायचं पण आहे, त्यानंतर तुझं काम पण दाखवायचं आहे वगैरे वगैरे, ऑल दिस थिंग्स. येस, कारण गोष्टी आपण लवकर शिकतो. आपण शिकत एकच गोष्ट नाही का लोकांसोबत कसं इंटरॅक्ट करायचं, अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. कारण लोक जरी म्हणजे सगळीकडे सारखे असतात बस वेगवेगळ्या मेंटॅलिटीचे असतात. खूप बोललोय आज. म्हणजे लिटरली इतक्यात मी खूप जास्त बोलून राहिलोय. इट फील्स रिअली ग्रेट टू मी. Whatever. So this is the end. This is the Maya Artifact episode number 1920. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.